29 जानेवारी रोजी बहुजन क्रांती आघाडीने भारत बंदची हाक दिली होती। त्यानिमित्त कारंजा शहरात सुद्धा NRC व CAAच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। विरोधकांचा मोर्चा शांततेत पार पडला, मात्र काही समाजकंटकांनी मोर्चानंतर शहरात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करून काही तुरळक ठिकाणी दुकानांवर दगडफेक व 2-3 गाड्यांची नासधूस केली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच आळा बसला, पण त्यामुळे चिडलेल्या समाजकंटकांनी चक्क पोलीस स्टेशनवरच दगडफेक केली व पोलिसांशी अरेरावी सुद्धा केली। त्यामुळे पोलीस प्रशासनाने सौम्य लाठीचार्ज केला। पण आता या समाजकंटकांना पोलीस प्रशासन ताब्यात घेणार की नाही याकडे कारंजेकर नजर ठेवून आहेत। 30 जानेवारीला खासदार भावना गवळी या देखील कारंजा शहरात दाखल झाल्या। त्यांनी ॲडिशनल SP विजय चव्हाण यांच्याशी संपर्क करून त्यांना झालेल्या प्रकरणाची विचारपूस केली असता चव्हाण यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 15 ते 17 लोकांना ताब्यात घेण्यात आला आहे व अजूनही शोध मोहीम चालूच असल्याचं त्यांनी खासदार भावना गवळी यांना सांगितलं। कारंजा शहरात शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांना व पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।